महायुतीत भाजप आणि अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय का असा सवाल आता विचारला जातोय। अजित पवार गटाचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी गिरीश महाजनांवर जोरदार टीका केली आहे। माणिकराव कोकाटे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। काय कारण वाटतं हे म्हणजे खरं म्हणजे ते का मुद्दा उपस्थित झाला हे मला कळत नाही। कारण 2 वर्षापूर्वीच्या बजेटमध्ये अजितदादांनीच या ठिकाणी घोषणा केली होती की क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देऊ। 2 वर्षानंतर गेल्या 4-5 वर्षापासून मी पाठपुरावा करतोय, पण ते ग्रामविकास खात्याने करावं की आणखी कोणी नियोजन विभागाने करावं की कलेक्टरने करावं की PWDने करावं, याच्या वादामध्ये अनेक वेळा फाईल खालीवर झाली। आणि आता ती फाईल ग्रामविकास विभागाकडे म्हणजे गिरीश महाजनकडे आहे, पण गिरीश महाजन ती फाईल स्वतः पैसे उपलब्ध करून देत नाही आणि फाईल रिटर्न पाठवत नाही। मी गिरीश महाजन 10 वेळा सांगितलं की तुम्ही ग्रामविकास विभागाकडून 1 रुपया आम्हाला देऊ नका, तुम्ही फाईल नियोजन विभागाकडे निर्णय घेण्यासाठी पाठवा। ते फाईले पाठवत नाही आणि निर्णय घेत नाही, त्यामुळं ते माझा सारखा पाठपुरावा सुरू आहे। आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये खासदार गोडसेंनी त्याच्यामध्ये थोडंसं दुसरी एक कमिटी स्थापन करून वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं ते काम रेंगाळलं। पण आता ते खासदार गोडसेंची संमती मिळाली आहे, आम्ही सगळे आदिवासी आमदारांनी एकत्रितपणे कमिटी स्थापन करून त्याचा अहवाल दिलेला आहे। पण आता यावर निर्णय घेणं शासनाचं काम आहे, त्यामुळे तात्काळ शासनाने निर्णय घ्यावा अशी माझी मागणी आहे। आता गिरीश महाजनांवर देखील टीकाही केली। त्यासोबत दुसरीकडे आपण जर भेटलं तर अमोल मिटकरी जे तुमच्याच गटाचे आमदार आहेत त्यांनी देखील काल एक्सवरती टीकाही केली होती की जे भाजपचे मंत्री आहेत ते आमचं काम करत नाही, निधी देत नाहीत, विखे पाटील आमचे फोन उचलत नाही, गिरीश महाजनांचं देखील त्यांनी नाव घेतात। ही परिस्थिती काय म्हणजे नक्की? तो त्यांचा अनुभव असेल ना, 100% असू शकतो त्यांचा अनुभव, त्याशिवाय त्यांनी ट्विट केलं नाही। परंतु मी गिरीश महाजनवर टीका करत नाही। गिरीश महाजनांना ह्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे। गिरीश महाजनने पहिले समजून घ्यावं की क्रांतीवीर राघोजी भांगरे कोण होते आणि ते कुठल्या समाजाचे होते आणि महाराष्ट्रातील त्यांचं काय योगदान आहे, राज्यासाठी देशासाठी काय योगदान आहे, हे सगळं पहिले त्यांनी समजून घ्यावं, नंतर विचार करावा ते स्मारक कोणाचं आहे, कशासाठी आहे याचा विचार त्यांनी केला पाहिजे पहिले एकदा। आणि त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे की हे स्मारक उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या पक्षाला आपल्या समाजाला मानाची प्रतिष्ठा मिळेल, या आदिवासी समाजाला, आणि त्यातून आपला पक्ष मजबूत होईल असा विचार त्यांनी करणं आवश्यक आहे असं माझं मत आहे। पण हे जे छोटे मोठे वाद हे होतात त्यामुळे कुठेतरी महायुतीत कुरबुरी हे दिसून येते, राष्ट्रवादी असं, अजित पवार गट, भाजप असेल। हे बघा, हे वाद तर होणारच आहे, कारण शेवटी व्यक्ती तितका प्रकृती, माणसं वेगळ्या वेगळ्या विचाराचे आहेत। आणि खरं म्हणजे आमदारांना त्यांची कामं करण्यासंदर्भात कामं सुचवतात, त्यासाठी त्यांचा पाठपुरावा असतो। ही कमिटमेंट आपण जे मतदारसंघात करतो ती कमिटमेंट फुलफिल करण्यासाठी सत्तेमध्ये जातो। आपण सत्तेत का जातो, काय गरज आहे आम्हाला सत्तेत पाठिंबा करण्याची? आम्ही यासाठी जातो की आमच्या मतदारसंघातली कामं झाली पाहिजे। पण मंत्री जर ते कामं करत नसतील तर मग त्यांचं काय शोभेची पद आहे का ती? कशासाठी ठेवली त्यांनी? मग त्याने नसेल करायचं तर राजीनामे देऊन घरी बसावं ना। उगीच सगळ्या लोकांना विठीस धरण्याचं काही कारण नाही आमदारांना। आणि ही जी स्पर्धा आहे, ह्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचं काम नाही करायचं, त्या पक्षाचा आमदारचं ह्या पक्षाचं काम नाही करायचं, अशा पद्धतीने सगळेच मरतील एक दिवस। आणि सगळे मरल्यानंतर हे जेव्हा रस्त्यावर येतील तेव्हा यांना कळेल की आपली चूक होती म्हणून, पण त्यावेळेस वेळ गेलेली असेल। त्यामुळे आता सुधारावं त्यांनी, आणि आताच वेळोवेळी आमदार सगळ्याच पक्षाच्या जे सत्ताधारी पक्ष आहेत त्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं यांनी गाऱ्हाणे ऐकावं आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावेत अशी सर्व मंत्रिमंडळाला माझी या ठिकाणी अपेक्षा, विनंती आहे। आणि वेळीच खरं तर मंत्र्यांनी याबाबत लक्ष घालावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र कुठेतरी आता अजित पवार गट असेल किंवा भाजप नेत्यांमध्ये महायुतीमध्ये कुरबुरी जे आहे ते वाढल्याचं कुठेतरी बघायला मिळत आहे। कॅमेरामॅन विके पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।